आज आम्ही एका अशा गावामध्ये गेलो होतो की जिथं नाही का हनुमान जयंती निमित्त जत्रा तर असते, पण त्यासोबत नाही का महाप्रसाद पण आणि बाकीचे सर्व गावामध्ये नाही का महाप्रसाद एकदाच भेटतो. पण या गावामध्ये तसं काही नसते. सकाळच्या 10 वाजता ते संध्याकाळच्या 8 वाजेपर्यंत कधी नेमकं हे गाव आहे तरी कोणतं ते तर मी तुम्हाला सांगतो. फक्त तोपर्यंत ना तुम्ही तुमच्या भावाला फॉलो करून घ्या. तर नमस्कार भावनो, मी तुमचा लाडका ब्लॉगर विक्की. तर भावनो, परत एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तर भावनो, सर्वात अगोदर तर सर्वांना हनुमान जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर भावनो, दरवर्षी सारखं याही वर्षी आपल्याला जायचं होतं हनुमान जयंती निमित्त मांजर जवळ, कारण हनुमान जयंती निमित्त तिथे जत्रा पण असते आणि सोबत महाप्रसाद पण असते. आणि तुम्हाला तर माहिती आहे, तुमचा व फुकटचा भंडारा आणि त्याचसोबत जत्रा कधी सोडू शकत. एक्साइटमेंट तर आम्हाला एवढी होती की आम्ही 5 मिनिटात अनसिंगला पोहोचलो आणि मग पोलीस मामाला बाय बाय करून येऊन पोहोचलो डायरेक्ट आम्ही मांजर जवळ पोहोचल्यानंतर तर सर्वात अगोदर आपली गाडी पार्किंग मध्ये लावून दिली. मग गाडी पार्किंग मध्ये लावून निवांतपैकी आम्ही एका जागेवर येऊन थांबलो, कारण अजून आपले अर्धे मित्र आलेच नव्हते. निवांतपैकी आम्ही एका जागेवर उभे होतो, तेवढ्यात आपले फॉलोअर्स भेटले. आणि मग 5 मिनिटानंतर आपली सर्व गँग आली होती. आणि मग आपल्या गँगला घेऊन मी दर्शन करायला जात होतो, तेवढ्यात परत आपल्याला प्रेमाचे माणसं भेटले. मग त्यांना भेटून आम्ही लागलो लाईन मध्ये हनुमान दादांचे दर्शन करायला. हनुमान दादांच्या मंदिरावर तर गर्दी खतरनाक होती. पण मग फायनली अर्धा तासानंतर आमचा नंबर लागला आणि मग दर्शन झाल्यानंतर अर्धा तास जत्रा फिरल्यानंतर आम्हाला लागली होती खतरनाक. आणि या गावात तर दिवसभर महाप्रसाद चालूच असतो, त्याच्यामुळे जास्त टाइमपास न करता येऊन पोहोचलो डायरेक्ट आम्ही. आता महाप्रसाद खाल्यानंतर आम्हाला तर घरी जायचं होतं, पण त्याच्या अगोदर मनात विचारलं की चला म्हटलं एकदा परत जत्रा फिरून यावं. थोडा वेळ जत्रा फिरल्यानंतर तोंडाला शेला बांधून आम्ही निघालो मग अनसिंगला जाण्यासाठी. अनसिंग मध्ये आम्हाला थोडंसं काम होतं, ते काम केल्यानंतर आम्ही बदाम शेक पिलो. मग बदाम शेक पिऊन येऊन पोहोचलो आम्ही डायरेक्ट पेट्रोल पंपावर. आणि म्हणून यासोबत आजच्या ब्लॉगचा पण शेवट इथेच होतो.